7 गायक आहे, त्याच्यातले 2-4 गायक आपण काल अनुभवलेत. उत्कृष्ट भक्तियुक्त गाणं असतं. हा माईक हातात आहे, याचं उत्कृष्ट गाणं आहे आणि अध्यात्म तत्वावरती आत्मविद्या काल यांनी प्रकट केली होती. तर हा जो जोर आहे फक्त सोमनाथला दिसतो. म्हणजे मोदी साहेब आणि भूपेंद्र पटेल साहेब यांची मेहनत आणि त्यांचं एकाग्र बुद्धी, त्याच्यामुळे आज हे यश त्यांना प्राप्त झालं. तर ही जी शिस्त आहे ही गुजरातची उत्कृष्ट शिस्त आहे आणि गुजरातला एक चांगलं वळण आहे हे दिसून येतं. फक्त थोडंफार काय असं आहे, करोनामुळे त्यांचाही चंचलपणा वाढतो कधी कधी आणि मग काय होतं तर भक्तामध्ये असं काय वादबीत काय लागतच नाही, शांतता आहे आणि व्यवस्थितपणे. आता इकडे आपण समुद्र तीर्थावर चाललो आहे, तर समुद्र तीर्थावरती आपल्याला चांगला अनुभव येईल. त्या डोंगर विकत मिळतो, भक्त खूप आहेत, मोठ्या प्रमाणात भक्त आहेत आणि बाबांच्या दरवाजामध्ये कसं आहे कुठल्याच गोष्टीची कमी नाही. तर आपण आता समुद्र तीर्थावरती दर्शन करू आणि गोष्टीचा आनंद घेऊ. तर आज कसं आहे इथे तिकीट वगैरे काय नाही, फ्री आहे आज. काल आपण तिकीट भरून गेलो होतो, पण ते तिकीट लोक फाडून टाकतात. असे मोठ्या प्रमाणावर फक्त समुद्र तीर्थावर येतात. इकडे तिकीट काउंटर आहे 5 रुपयाचा. आज तिकीट घेत नाहीत ते आपल्याकडून, काल तिकीट घेतली. आता हे गुजरात टुरिझम आहे, हे मोदी साहेबांच्याच आशीर्वादाने चालत आहे. तर गुजरात टुरिझमला मी एक विनंती करतो की त्यांनी हा त्यांचा यशस्वी पॅटर्न आहे तो तुला भारतात राबवायला काय हरकत नाही. कारण की शिस्तबद्धपणा, गाणे, भक्तांचा समाधानीपणा आणि उत्कृष्ट हे शॉपिंग मॉल्स, याच्यामध्ये स्वस्त वस्तू मिळतात सगळ्या. महागडं असं काहीच नाही गुजरातमध्ये. म्हणजे आज भक्ती हा अंक असल्यामुळे आपल्याला कुठेही म्हणजे अनाठाई प्रवचन नाही करतात. आपल्याला एक वैश्विक आणि मानवतायुक्त प्रवचन करावं लागतं. आणि असं जाणीव होत नाही की आपण परराज्यात आहे किंवा परदेशात आहे. असं वाटतं की आपण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे गुजराती माणसं आहेत ना, ते एकमेकावरती प्रेम करतात आणि ते एकमेकाची इज्जत मान मराठा खूप मर्यादा ठेवतात ते. आणि शिस्तबद्धपणा आहे गुजरातमध्ये. हा मारुती हाट नावाचा एक शॉपिंग मॉल आहे, इथे भरपूर मोठे शॉपिंग होते इथे. आणि घेण्यासारखं खूप काही आहे इथे. पण आता आपण घराची सजावट आता चालू केली. हे गुजरातच्या पण 16-17 मुली येणार आहेत घर बघायला आपलं. पण आपण लग्नाची उशिरा तयारी करत आहे, कारण की हे लोक हुंडा किती देतात. मारवाडी लोक हुंडा जास्त द्यायचं बोलतात, पण मारवाडी लोकांचं 1-2 स्थळं आले आपल्याला फक्त. गुजराती लोकांची 16 की 32 स्थळं लागली. आणि महाराष्ट्रामध्ये आपण सध्या विराम घेतलेला आहे, कारण की हे आपले नाशिकचे लोक डिवोर्स लगेच घेतात हा प्रॉब्लेम. तर आज आपण इकडे भोलेनाथांकडे पहिले जाऊ, तिथून मग परत येताना व्यायाम करू. कारण की बजरंगबलीच्या बॅक साईडला आपण आज, काल आपण बजरंगबलीच्या फ्रंट साईडला होतो. म्हणजे आज बजरंगबली आपली भक्ती यंत्रणा ओढून नेतील आणि आपल्याला त्यांनी काल उत्कृष्ट दर्शन दिलेलं आहे बजरंगबलीने आपल्याला. तसेच एक आईसाहेब आली होती. पण ह्या समुद्र तीरावरती काहीतरी त्या भागामध्ये तिकडे काहीतरी वैश्विक शक्ती असल्यामुळे त्यांचा आपल्याला शोध लागला नाही, कारण की मोबाईलला ह्या गोष्टी कळत नाही.
पण बजरंगबलींनी आपल्याला काल एक उत्कृष्ट दर्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्यांचे प्रभू रामचंद्राच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून त्यांना आभार व्यक्त करतो. अंजनी पुत्र बजरंगबली. आता आपण त्या कळसाकडे चाललो त्याचे. हा जो कळस आहे तो भोलेनाथांचा एक शिखर आहे तिथे मोठं, आणि त्या शिखरावर आपण चाललेलो आहे. ओके.